नमस्कार मित्रांनो, आज सर्वात महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेली आहे ती म्हणजे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्याकरिता केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना या योजनेतील SNA म्हणजे सिग्नल नोडल एजन्सी स्पर्श या निधीत प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने सर्वसाधारण प्रवर्गातील मदत शिक्षण केलेल्या निधीचे वितरणाबाबत महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय एक GR जाहीर करण्यात आलेला आहे, तो म्हणजे 8 मे 2026 रोजी। या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत। केंद्र शासन व राज्य शासन या दोन्ही स्तरातील रोख व्यवस्थापनेमध्ये कॅश मॅनेजमेंट अधिक परिणामकारक करता साध्य करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेचे निधी वितरित करण्यासाठी SNA म्हणजे सिग्नल नोडल एजन्सी स्पर्श ही पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे। आयुक्त एकात्म बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्म बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे। त्या अनुषंगाने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना या योजनेकरिता संदर्भातील क्रमांक 3 येथील पत्रान्वये दिलेले मातृ मंजुरी म्हणजे मदत सेक्शन अनुसरून सर्वसाधारणपणे प्रवर्ग करिता केंद्र हिशातून एकूण रुपये 57.458 कोटी निधी व त्यास समरूप राज्य हिशाचा रुपये 38.305 कोटी निधी वितरित करण्याबाबत या शासनाने विचाराधीन होत आहे। आता शासनाचा निर्णय काय आहे हे आपण जाणून घेऊया। एकात्म बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन तसेच इतर सर्वसाधारण बाबीचा खर्च भागविण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त मातृमंजुरी विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्यासमरूप राज्य हिश्श्याचा निधी खालील वितरणपत्रातील रकाना क्रमांक 2 येथील लेखाशीर्ष उद्दिष्टामधून रकाना क्रमांक 5 येथे नमूद केलेले एकूण रुपये 95.763 कोटी एवढी निधी नियंत्रित अधिकारी तथा एकलन समन्वय यंत्रणा म्हणून आयुक्त एकात्म बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, एक तक्ता आलेला असेल, त्या तक्त्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे, ती बघू शकता। नंतर केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेचे पालन करून सदर निधी उपाययोजना आणण्यासाठी कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी करावी। सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 177/6 दिनांक 4 मे 2026 अन्वये दिलेल्या संमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनात www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतिक क्रमांक आहे 2026-28-08-04-08-07-4230 असा आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने संकेतित करून काढण्यात आलेला आहे। तर अशी महत्त्वाची अपडेट ही अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्याकरिता आलेली आहे। अशाच महत्त्वाची अपडेट तुम्हाला हवी असल्यास आपल्या शासकीय योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, याचा लाभ सर्वांना झालाच पाहिजे। ही माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।